तुम्हा प्रार्थितो तुम्हा वंदितो हे श्रीराम भक्त हनुमान कृपाच तुमची पावन झाले जीवन माझे साल अहो अहो हे हो काय हे काय म्हणजे प्रेम रात्रभर केलं तरी पोट भरलं नाही वाटत. अगं पोट भरलं तरी जेवल्यावर मुखशुद्धी लागतेच की चला काहीतरी अगदी नवीन लग्न झाल्यावानी करता बघा. करणारच. पोटाला पोर नाही तोपर्यंत नवरा बायको नवीनच. ते काय आपल्या हातात का? पोर देणं न देणं हे देवाच्या हात. म्हणून काय झालं पण प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे. चला जाओ तिकडं. अरे? मी जवळ असलं म्हणजे लई जावटपणा सुचतो तुम्हाला. सोडा म्हणते ना. अगं काय ग अजून नाश्ता तयार झाला नाही होय तुझा? अहो कवा छान तयार आहे पण तुमचं पाय खोली बाहेर पडायला पाहिजेत नवं. ते बी खरंच आहे म्हणा. काय ग सावित्री बायकासली असं काय होत असेल ग? अव पुरुषासनी 1000 कामं असतात तसं बायकांचं असतं होय. त्यासनी नवरा म्हणजे समज. अगं होय बरी आठवण झाली. कसं आहे ग तुझ्या नवऱ्याचं? कशाचं काय आणि फाटक्यात पाय. डॉक्टर रोज औषध देतोय पण गुण येईल तेव्हा खरं. येईल ग हळूहळू. आज न उद्या येईल हो पण गरीबासनी परवडाय पाहिजे ना. डॉक्टर काय फुकट औषध देतो? सावित्री काळजी कशाला करते मी असताना. आले हा. सावित्री ए सावित्री. आले जी. काय बहिणी साहेब? सावित्री हे घे. बहिणी साहेब हे पैसे नाही कुक्कू आहे माझ्या कपाळात. वेडी कायस तू? अजून आली कवा धन रडते पार. अव येता येता डॉक्टरकडे जाऊन आली म्हणून जरा वेळ झाला. अगं बघ तरी अगं रडून रडून घर घेतलं डोसक्यावरती पोरानं. त्याला बघते मी. तुम्ही आधी औषध घ्या बघू. आणि सांच्याला डॉक्टर म्हणाला स्वीट होता येतो म्हणून. अगं कशाला ते उगाच पैशाचा नास. तुला काय वाटतं मी उठीने आजारात ना? माझी शपथ आहे तुम्हाला असलं काही बंगाळ बोलाल तर काळजाला घर पडतात माझ्या.
दुसरं काय नाही ग. अगं सुई टोचायचं म्हटलं पैसे कुठून आणायचे? डॉक्टर काय फुकट औषध देणार आहे वय? वहिनी साहेबांनी सांगितलं पैशाची काय बी काळजी करू नकोस. हे बघा, हे 100 रुपये दिलेत. डॉक्टरचं बिल भागवलं आणि हे एवढे पैसे उरले. खरंच नवरा बायको म्हणजे देव माणसं आहे ते अक्षय. देवा बरकत दे रे माझ्या या धन्याला. नमस्कार साहेब. या नमस्कार साहेब. या नमस्कार. या. साहेब साहेब आज मला रजा पाहिजे होती. चल चालायला लाग. आज 2 मुलीवर मुलगा झालाय साहेब. तुझं तिथं काय काम आहे? पोराचं तोंड बघावं वाटतंय जी. अरे संध्याकाळी दिसणार नाही काय? नाही लांडगे, बापाला हौसी वाटणारच. त्यातून पहिला मुलगा म्हटल्यावर हे घे, हे घे, जा. मेहरबानी साहेब. चला. या, बोला. आजचा काय कार्यक्रम आहे आपला? कार्यक्रम म्हणजे दिवाळीचा बोनस कामगारांना द्यायचा आहे. बर. तुम्हाला ठाऊक आहे, हं. कामगारांना भागीदार समजतो मी. हो. तेव्हा बोनस देण्याआधी आपला फायदा किती आहे हे पाहिलं पाहिजे. नाही बघा ना, ताळेबंद समोरच आहे. बर. नेट नफा मला वाटतं 3 लाख रुपये आहे. हम्म. हो, पण यावर सीएची सही दिसत नाहीये. उद्या परवा होईल ना. अहो, मग उद्या परवा दाखवा ना. सीएची सही झाल्याशिवाय गव्हर्नमेंट मानायला तयार नाही. मला असं वाटतं उद्या परवा सुट्टी आहे. मग मला वाटतं सुट्टी नोकरांना मालकांना घेऊन कशी चालेल? मग साहेब असं केलं तर चालेल का? उद्या परवा मीच तुमच्याकडे घरी आलो तर? बर, या. हां, बरं, केव्हा ठीक. अरे काय वहिनी, तुम्ही स्वतः? सावित्री कुठं? ती आली नाही आज. तिचा नवरा आजारी आहे ना. कसला आजार पण वहिनी, सगळे काम चुकवण्याचे बाण. या मोलकरीने मी चांगलं ओळखतो. बघा कसा काय झालाय तो. बऱ्याच दिवसात नाही केला. वा वा, अहो रंगावून सांगतो ना, एकदम बेस्ट. वा 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 वा. काय का लांडगे आलेत ना? हो. काय हो, कशाला असली माणसं घरात घेता? अगं, मॅनेजर आहे तो माझा. 3 लाखाचा नफा करून 20% बोनस वाटतोय तो यंदा. तो वाटतोय का तुम्ही? तुम्ही काही म्हणा, त्या माणसाची नजर नाही चांगली. मग चष्मा लावला सांगू का त्याला? हं? चष्म्याने डोळे सुधारतात, नजर नाही. तुम्ही बायका म्हणजे अशात, नवऱ्याशिवाय सगळी माणसं हलकट वाटतात तुम्हाला. असतात म्हणून वाटतात. हं. इतकी माणसं आपल्या घरला येतात. कधी कुणाबद्दल बोलले मी? बर बाई, उद्यापासून तू बाहेर जाऊ नकोस. हं? मी बघतो त्याला कसं हाताळायचं ते. मग तर झालं. भाऊसाहेब तुमचं पत्र आहे. पत्र? कुणाचं बरं? दादासाहेबांचं दिसतंय. अहो, ऐकलत का? पत्र आलंय तुमच्या दादाचं. दादाचं? बघू बघू, काय म्हणतोय दादा? उद्या बारसं आहे त्याच्या मुलाचं. आणि आज कळतोय मला. 8 दिवसापूर्वी टाकलेलं पत्र आज मिळते. त्याला दादा काय करणार? अहो, मी जाऊन येऊ का 4 दिवस? नाही तर तू बरी थांबणार आहेस. आणि माहेरचं पहिलं बारसं म्हटल्यावर जाऊ जाऊ, काहीतरीच काय. एखादा दागिना पण न्यावा म्हणतो. अरे हे की, नाहीतरी बरं, घरचे सगळे अधिकार तुलाच दिलेत. पुरेपुऱ्या. अरे नमस्कार नमस्कार. भाऊसाहेब, नमस्कार. का हो? मिळाली का सेची सही? हो, हे काय येताना घेऊनच आलोय. बर. बघा ना. हं. हं. असं करतो, हां, आज पेपर वाचून बघ बर आणि उद्या ऑफिस मध्येच बोलू. बर, आलं लक्षात आलं. वहिनी साहेब गडबडीत दिसत आहेत. बरं येतो मी आता. या, या. हां, हां. बर. या. काय हो, आज लवकर गेला लांडगा? केला कुठला? कटवला. आता तुला आवडत नाही म्हटल्यावर बोल, काय हुकूम आहे आणखी? हुकूम नाही हो, एक विनंती आहे. कसली? मी आज संध्याकाळच्या गाडीने जाऊ? अरे बाप रे, म्हणजे आजच जाणार? हं. आणि मग आमचं काय?
अहो असं काय करता हं? सावित्री बघेल ना सारं. ती काय बघणार बिचारी? आता ती आपल्या नवऱ्याचं बघेल का माझं? काय झालं? अगं रोजच आपण डॉक्टरने स्वीट टोचून सुद्धा. अगं सुई काय आणि औषध काय, डॉक्टर सुद्धा मारतात. इथं मराठ टेकलेल्या पेशंट काय घेऊन बसली? हे घ्या औषध घ्या. नको नको ग, नुसत्या वासानेच मळमळतोय. अहो औषध नाही घेऊन कसं चालेल? घ्या म्हणते ना. थांबा, हे घ्या. अरे बापरे, रगत. पडू दे, जरा बरं वाटले. बरं वाटलं ना बा? आता शांत झोपा. अगं भामे, मी कामावर जाऊन येते हा, आणि त्यांना उठवू नकस. तासभर ते झोपले नाहीत ना. आणि उठले म्हणजे तांदळाची पेस्ट करून ठेवली आहे, ती त्यांना दे. हा शाणे माझी. बघा याला. पर मला भ्या वाटते ग आई. अगं येडे, गरीबाला घाबरून कसं चालेल? शिवाय अक्कासाहेब बी गावाला गेले माझ्यावर घर टाकून. येऊ मी? लवकर या हा. आले हा. आणि काही कमी जास्त झालं तर मला हटकायला या हा. तिची काळजी घे. बरं झालं आलीस. ते सगळं आवरून ठेव, तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. हं? व्हायची. वा वा, आज चांगला शकून दिसतोय. का? काय झालं? आल्या आल्या तुझं तोंड दिसलं. अरे वा वा, हा दुसरा शकून. सुंदर. साहेब आंघोळ करतायत. तुम्हाला चहा करू का? बाटली हातात असतं ना. कमाल आहे. अरे साहेबांनी रात्र जागवलेली दिसते. बर चला. सावित्री, ए सावित्री. बाबा, आई कामावर गेली. अगं अजून नाही आली. अगं मी चाललो आता. मी काही जगत नाही. थांबा, मी आता घेऊन येते आईला. अगं तू तू कशाला तरण्यापूर्वी काम करू नये. असला काही बोलू नका माझ्या संगत. अगं पैशासाठीच काम करतेस ना. हे घे. मालक पगार देतात मला. पगार कुणाला बोलला? सावित्री, सावित्री काय झालं? खबरदार पुढे आलास तर, नाही तर नरडीचा घोट घेईन तुझ्या. सावित्री, सावित्री. लाडके का मोलकडी बरोबर?
हॅलो पोलीस स्टेशन साहेबांना फोन द्या जरा अर्जंट आहे. हो मी साळुंक्यांच्या घरातून बोलतो. इथे एक खून झाला. हो भाऊसाहेबांचा. हो ताबडतोब या. या साहेब या. भाऊसाहेबांचा खून झाला. पैशाच्या लोभानं मोलकरीनं खून केलेला दिसतो. सगळे खुनी असंच म्हणतात. अरे पकडा येला. ते वचन सांगते साहेब, खरंच मी खून केला नाही. काय नाही, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा मुर्दा, ही बाटली आणि अंगावर पडलेले रक्ताचे डागच सांगतात तूच खुनी आहेस म्हणून. अरे पकडा येला. दया करा साहेब, नाही खरंच मी कुणी नाही. सावित्रीबाई, सावित्रीबाई, तुमचा नवरा मेला. वच्छे, अगं या कार्टी पायीस तर पायाला गोळी लागली. नाही तर काय हिम्मत होती त्या फौजदाराची माझ्यावर गोळी चालवायची. सोन्यासारखं पोर दिसते. अरे माझं वाटोळ केलंस ते केलंस, हिचं कशाला? वाटूळ केलं म्हणाल. नको पोरं रडू. आजपासून मी तुझ्या आहे. आता पावतर वांजुटी होतीस, झाला का नाही तुला जीव रमवायला? हुडकून आणूया तुझ्या आईला. तुझ्या आईचं नाव काय? आई. आई. बर बाबांचं? बाबा. बाबा. बर तुझं नाव काय? भामी. भामी? भामी नको बाई, आपण की नाही तुझं नाव भीमी ठेवू. आजपासून तू आमची भीमी आहे की नाही? आरोपी सावित्री भिकोबा मोरे हिने पैशासाठी साळुंके यांचा खून केला, त्याबद्दल इंडियन पिनल कोड 302 वय जन्मठेपेची शिक्षा देत आहे. नाही, मला ती शिक्षा देऊ नका. फाशीची शिक्षा. फाशीची. काय रे पोरा नशीब तुझं. बा मरून गेला आणि आई तुरुंगात गेली. देवानं तुला असं उघड्यावर टाकल्यावर आता काय करायचं? आणा त्याला इकडं, मी सांभाळ करीन त्याचा. काय म्हणताय सा? अव जिनं तुमच्या नवऱ्याला मारलं तिच्याच मुलाचा सांभाळ करायला उठले सा? नाही बाई, सावित्री तसं करणारी नव्हती. माझं मन सांगतंय मला तिनं खून केला नाही. असं कसं म्हणताय सा? कोर्टानं एवढी चांगली शिक्षा करू सुद्धा? होय बाई, कायदे गरिबासाठी नसतात, ते असतात श्रीमंतासाठी. पापाचा घडा भरल्यावर तेच बघून घेतो सगळ्यासनी. आता कवा आणि कुणाला बघून गेले कुणाच ठाऊ.
ते जर सगळ्यांना कळलं असतं मग काय पाहिजे. पण काय हो, ह्याला एक भन होती ना. वय, पण तिच्या आईला धरून नेल्यापासून ती कुठे हरवली का कुणी पळवून नेली कुणाच ठाऊ. असं बर. भीमे, तुझी वेणी घालते आणि मग गुळाचा शिरा करून देते. हा, गुळाचा शिरा हा. मला फार आवडतो. हा, आणि मग खेळायला जायचं बरं का. बरं. हा, मातीत खेळायचं नाही. नाही कपडे मळवायचे नाही. नाही. शहाणे आहे बाई माझी. आणि हे बघ, बामणाच्या पोरीवाणी खेळायचं. तुझ्यासाठी तेव्हा बोळकी आणली. हा चांगली आहेत. हाय ना. भीमे, तुला गाता येतं? हो. मग म्हण बघू. अगं लाजते कशाला, म्हण की. हा बरा की दिसतोय भामटा, हा बरा की दिसतोय भामटा. वा 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 वा, छान म्हटलं सा. कोणी शिकवलं ग? ऐकून ऐकून. हा, आता की नाही मी तुला नाचायला शिकवते. तुला नाचायला येतं? होय, तानच तर खात झाला माझा. तुझ्या बाण बघितला तो बघ आलाय. कोण? गिळायला. कोण ग? तुझा बा. तुला मग कसं माहित? अगं तो काय आवाज येतो की टॉक टॉक करून. माझ्या कामगार बंधूनो, आपले मालक आणि माझे जीवलग मित्र हे या जगातून निघून गेलेले आहेत. इतक्या लवकर जातील याची कुणालाही कल्पना नव्हती. पण या जगामध्ये कल्पना नसलेल्याच गोष्टी घडत असतात. मित्रांनो, ते फार कनवाळू होते. त्यांच्या पश्चात एवढ्या मोठ्या उद्योगधंद्याचं ओझं माझ्या दुबळ्या खांद्यावर पडलेला आहे. आपण आज तागायत या संस्थेला जे सहकार्य दिलं, मला खात्री आहे तुम्ही ते देत राहणार. कारण त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. परमेश्वराजवळ आपण एवढीच प्रार्थना करू शकतो की हे ईश्वरा, भाऊसाहेबांच्या आत्म्याला शांती मिळो. त्याशिवाय मी का. ए वत्से, वत्से, अगं ऐक की. आलास का? नाही, चाललोय. काय असेल ती वाट बघू. वाडाला काय आलं होतं का घरात? म्हणे वाड बघू. चायला पुन्हा तेच. पाय मोडल्यापासून आणत नाही ग, पण त्याआधी पोत्यानं आणून वतत होतो की तुझ्या तमाशाच्या नादानं. आता काय बोलण्याचे तरा. अरे दागण्यावर कुठं संसार चालतोय होय. नशीब समजा किती पोरगी आहे म्हणून 2 टायमाला गिळायला तरी मिळतं. नाही तर भीक मागत हिंडला असतो. वाढ ग बाई, वाढ ग बाई. काय उपकार करते का माझ्यावर? तिला लहानाची मोठी केली ती काय उगाच? उगीच का? चांगलं शिकवता की लोकाला गंडवायला. पोरीला बजवून ठेवलंय. दिवसभर काय बी कर, पण रातच्याला घरला आलं पाहिजे. या परी स्वतः काम धंदा केला असता तर. आता काम तरी कोण देणार आहे मला? ते बी खरंच. अरे तुला तर कुणी भीक बी घालायचं नाही. लोकांची भरलेली खरं उजाडलीस तू. आता गप्प बसती का? गप्प बस मुकाट्यानं. याच्या पलीकडे काय येतं तुला? भीमे, कुठे गेली भटक भवानी? चायला खात्री आहे तिची. कोणी तिच्या अंगाला हात नाही लावू शकत. अरे मी लावतो हात. लागली बीट. लागली 100-100ची लागली. लागली. लात लागली की? लागली नाही, मारली. लाज नाही वाटत पोरीच्या अंगाला हात लावायला?
समजलात वय पोरगी आहेस तू, मला वाटलं पोरगा. मग एवढी पोरं होती की त्यांच्या नाही अंगाला हात लावला. मीच दिसली वय तुला. जायला हवालदारला पडतेस ढुंगणावर, ते सुद्धा सरकारी पोशाखात. तुला मी माझ्या बाकी मी कोण आहे माहितीये का? माहितीये खुळा हवालदार. बरोबर. ए कोंडू हवालदार. आणि मी कोण हाय माहित आहे तुला? जास्त शानपणा करू नकोस. साहेबांसमोर उभा करतो. चल पटक भावानी खुर्ची. हा? अरे चल चल, मी कुणाच्या बापाला भीत नाही. हवालदार कोण आहे? हा सोड. चावट तिच्या माझी कच्ची बच्ची दाखवतो बरोबर पोलीस स्टेशन म्हणजे ए, कुठं आहे तुझं पोलीस हे स्टेशन? नाही हे नाही, हे पोस्ट ऑफिस आहे. पोलीस स्टेशन आत नाही. साहेब का रे याला कशाला आणलाय? हा हा नाही, हा ही आहे. असं काय बघताय माझ्याकडं? बाई कधी बघितली नाही काय? तशा रोज पाहतो, पण पुरुष वेशातली आजच पाहिली. हीच ती पोरगी रस्त्यावर दंगा करत होती. काय रे? काय करणार साहेब? बाहेरची 4 पोरं येऊन दादागिरी करत होती. दिली ठेवून एकेकाला. रस्त्यावर एकटी झोपायला लाज नाही वाटत? तुम्हीच सांगा साहेब, रस्त्यावर काय आणि घरात काय? एकटा झोपणं गुन्हा आहे काय? घरला आई जीव घालत नाही, बाप भीक मागू देत नाही, मग मी कुठे जाणार? तुमच्या घरला येऊ? नको साहेब, तुमचंही पाकिट मारेल ती. खबरदार मला पाकिट मार म्हणाल तर. बघा बघा साहेब, माझ्या खिशात बघा काय आहे का? पॅन्टीच्या खिशात नसेल, वरच्या खिशात असेल बघ. नाही साहेब, माझ्या मालकीचा माल आहे, चोरीचा नाही. का रे अशी ड्युटी करतो काय रोज? मग सांगते काय साहेब, हे माझ्यावर रोज लाईन मारत असतात. काय ना काहीतरी निमित्त काढत्यात आणि धरत्यात मला. बोमला, मी तुला धरतोय? मग काय मी तुम्हाला धरते? बरोबर. तुझा चला आता. थँक्यू साहेब. मला येडावून गेली. येडवणार नाही तर काय, पुऱ्या शिवाय घेऊन येतोस तिला मूर्ख. आता पुढच्या वेळेला रेड हँडच पकडतो तिला. हॅलो. येस. ए साल्यानो, पाकिट कुठे आहे? हे घे. पैसे तर नाही काढलेस? अगं चोर चोराची चोरी करत नाही. चोर म्हणा मी चोर. हवालदार तो कोण? तो तो चोर मोर. तुला बघून लोण्यासारखं पागळतो. ए बोडक्या, चुप बस. अरे वा, 500 रुपये. पुष्कळ झाले की. असं कर, अर्धे तुम्हाला आणि अर्धे मला. हा खिसा होय तुझा? अरे इथं कोण हात लावू शकत नाही. सांभाळ नाही तर दरोडा पडायचा. दुसरं काय नाही, बेवड्या बापाला दिसायला नको ना म्हणून. त्यात आणखी उद्या गटारी अमवाच्या. अरे गटारात पडणाऱ्याला आमोशा लागत नाही. पैसे हातात पडले की आमोशा सुरू. आये, ए आये. काय ग, कुठं गेली होतीस? कुठे जाणार? गेली होती तुझ्या पोटाचा खळगा भरायला. माझ्या पोटाला फुकट नाही घालत.
आजवर पोचली तुला. म्हणूनच तुम्हाला मी पोचते. ए आहे हे घे पैसे. बरं झालं बाई. अगं घरात डाळ तांदूळ काय बी नव्हतं. मी विचारतच पडले होते की चूल पेटवावी का नाही, पण बरं झालं. का ग कवा धरणं वाट बघतोय मी, त्याचं काय नाही. आणखी तुला रे कशाला? कालच दिले होते की मी 50 रुपये. आता कालचा पैसा आज राहतोय, तुला ठाव नाही. अगं खाण्यापरीस प्यायलाच पैसा जास्ती लागतो. तर जशी काय साहेबाचीच पितोय. जागीरदार आहे ना का वसाड गावचा? गटारात पडूनच साजरी करणार आहेस का? अगं गटरात पडलं म्हणून काय झालं, तू आहेस की वर काढायला. आपल्याला काय बिंदास. काय इंग्रजी कळणार नाही, झोपडपट्टी आहे ना त्यानं. ए थांबा की चालायचं आज. गटर या मोश आहे ना. हे काय आहे? अगं परिस्थितीचं आभाळ फाटलेलं असताना सुद्धा तू शिवणकाम करून त्याला ठिगळ लावलंस. मला लहानाचं मोठं केलंस, शिकवलंस. आता कशाला जास्त त्रास करून घेतेस आई? हे बघ आता आराम कर, आराम. अरे माझ्या लेका, कामाची सवय अशी एकदम जाते होय ना. तू एखादी सून बघून घरात आण बघू, मग कशी झाक आराम करते. अगं आई, काल तरी नाही का सांगायचंस, आपल्या कोंडीबानं आयती धरून आणली होती एक. कशी काय वाटली रे तुला? अगं आई, तो कोंडी म्हणजे एक नंबरचा वल्ली आहे बघ. अगं शेतात जर त्याला बुजगावणं म्हणून उभं केलं ना तर पाखरं सुद्धा टोची मारतील त्याला. ते जाऊ दे रे, तू आधी त्या पोरीबद्दल सांग बघू. अगं काय सांगू, हे बघ एक पाकिट मार म्हणून तिला पकडून आणली होती. याच्यावरून ओळख म्हणजे झालं. मग तू काय केलंस? काय करणार, कायदा पुराव्याशिवाय काहीही करू शकत नाही. बरं झालं बाबा, उगाच संशयावरनं कुणाच्या आयुष्याचं मातेर व्हायला नको. का कोणा असतं काही, पण तिला पाहिल्यावर असं वाटतं की ती पाकिटमार नसावी तशी. बरं येऊ मी, एका सभेच्या बंदोबस्ताला जायचंय. अरे असू दे असू दे, येतो मी. ये. नमस्कार 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 नमस्कार. छान छान. वा वा वा, बस तुमचे प्रेम बघून आम्ही बहुत खुश झालो आहोत. चला सर. मित्र हो, हा सत्कार समारंभ सुरू होण्यापूर्वी लांडगे साहेबांनी 50व्या वाढदिवसानिमित्त ज्या ज्या देणग्या जाहीर केल्या आहेत त्यांची यादी मी आपल्याला वाचून दाखवतो. स्थानिक मुलींची शाळा 10,000 रुपये. मुलींचं कॉलेज 20,000 रुपये. दवाखान्याच्या नर्सेससाठी क्वार्टर्स 30,000 रुपये. यादी कशाला वाचता, एकूण रक्कम किती तेवढी सांगा. बर, लांडगे साहेबांनी जाहीर केलेल्या देणगीची एकूण रक्कम 3 लाख रुपये आहे. तरी संबंधित संस्थांनी आमच्या कार्यालयातून आपापले चेक्स घेऊन जावे. मित्र हो, यावरून आपल्याला कल्पना येईल की लांडगे साहेबांनी कारखान्याची काय प्रमाणात वाढ केलेली आहे. कारखाना स्थापन झाला तेव्हा लांडगे साहेब कारखान्याचे नुसते भागीदार होते, पण आज ते कारखान्याचे मालक झालेले आहेत. पण तरी सुद्धा आपल्या मालकीचा, आपल्या वैभवाचा, कशा कशाचा म्हणून त्यांना गर्व नाही. मित्र हो, आपण सर्व मिळून परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आपल्या लांडगे साहेबांची 100 वर्ष लवकर भरोत. वा वा, इन्स्पेक्टर साहेब छान बंदोबस्त ठेवला तुम्ही. आमची ड्युटीच आहे ती. हा, बरं येऊ आम्ही. अरे एवढी घाई काय,
रात्री जरा पार्टी आहे, गाणं नाच आहे. हो, नंतर हे सुद्धा आहे. सॉरी, मी त्यातला नाही. अरे मग बढती कशी होणार तुमची? अहो राहू द्या, त्यातले नसाल तर हे तरी ठेवा आमचं. हे काय? ही आमच्या वाढदिवसाची भेट आहे. अहो, मी तुमचा कामगार आहे का नोकर? हो, म्हणून काय झालं? येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नये. सॉरी, मी लाच घेत नाही. बक्षिसाला लाच म्हणता तुम्ही? हे बघा, पहिली लाच ही बक्षिसाच्या रूपानेच खिशात येते. चल रे. खात जरा महागडं दिसतंय, बघूया. काय मुनीमजी, जी काय लोकांचं प्रेम आहे आमच्यावर. हार काय, तुरे काय, गुच्छ काय. ढीक पडला होता नुसता ढीक. पण काय मुनीमजी, तुमची भेट कुठे दिसली नाही. आमची भेट अशी चार चौघात दिसते का कधी? अहो, केव्हाची वाट पाहते ती वर माडीवर. बरी आठवण झाली. मगाची ती. माफ करा मालक. अहो, आपल्या मॅनेजरची मुलगी आहे ती. म्हणजे अर्ध काम झालं म्हणायचं मुनीमजी. उद्या त्याचा पगार वाढवून द्यायची मला आठवण करून द्या. म्हणजे पैशानं हे काम होईल असं वाटतं आपल्याला? मुनीमजी, हात ओले झाले की भल्या भल्यांची तोंड बंद होतात. हा कोण मॅनेजर? कुठे म्हणाला ती? वर. हे काय, उठतेस कशाला? बस. असं कसं? गरिबांना आपल्या पायरीनच असावं. तरुण पुरींनी पायऱ्या मोजण्याचं काही कारण नाही. काय करायचंय तरुण पण? जाळायचंय? जाळायचंय? छे, ते असं जवळ घ्यायचं. कशाला? हुंगून फेकून द्यायलाच ना. छे, एवढा अरसिक नाही मी. तुला मी माझ्याकडे कायमची ठेवणार आहे. राहणार आहेस ना तू? अहो, पण काय काम करणार मी? ना शिक्षण, ना अनुभव. पुन्हा तेच, सौंदर्य असल्यावर कशाला हो शिक्षण? त्या जवानीची साथ आहे आणि अनुभव मिळेल की हळूहळू. महिना 1000 चालेल? 1000? अगं स्टार्ट सांगितलं मी. तुझं कोऑपरेशन मिळेल तसं वाढवीन हळूहळू. काय रे सदा, किती उशीर हा? अगं काय सांगू आई, आज एका मोठ्या माणसाची ओळख झाली बघ. मोठ्या म्हणजे वजनानं का उंचीनं? अगं आज त्यांचा 50वा वाढदिवस. काय ते हार, काय तुरे. तुला ठाऊक नाही, सगळे त्यानेच आणलेले असतात. अगं हो, पण दान धर्म किती करावा त्यांनी. असे हजारो रुपयाचे चेक्स निरनिळ्या संस्थांना वाटले त्यांनी. अरे ते फक्त जाहीर करण्यासाठी असतात, पास होण्यासाठी नाही आई. आजच्या दिवसाचा खर्च जवळजवळ लाखाच्या घरात असेल. असं माणसं एवढा पैसा मिळवतात तरी कसा हेच कळत नाही. कळत नाही तेच बरं आहे. पण काय रे, त्या एवढ्या मोठ्या माणसाचं नाव नाही सांगितलंस? नाव? श्रीमान शेठ काळूराम लांडगे. लांडगे? तू ओळखतेस त्यांना? चांगलाच ओळखते. त्यांच्या फॅक्टरीमध्ये तो एक साधा मॅनेजर होता आणि आज यांचा खून करून तो फॅक्टरीचा मालक झालाय. काय काय बोलतेस काय आई? होय पोरा. आणि आळ मात्र त्या बिचारा मोलकर्णीवर घातला. मोलकर्णीवर? हो. पण तू कसला एवढा विचार करतोस? काय नाही आई, याचा जाप त्याला द्यावा लागेल एक दिवस. नको नको पोरा, लई घातकी माणूस आहे रे त्यो.
तू त्याच्या वाटेला जाऊ नकोस. काय अरे तू ते मला विचारू नये आणि मी सांगू नये. नाही आई, माणसापेक्षा मुर्दा जास्त बोलका असतो हे लक्षात ठेव आई. सदा भीमे, ए भीमे, भीमे. अहो पोरगी ह्या टायमाला काय घरात असते का? जायला जावा तो कुठं जाती? अहो कुठं का जायना, 2 टायमाला पोटाला घालते ना. हो काय उपकार करते का माझ्यावर? तू केलंस की, त्या आठवणीनेच ती घर धरू नये, नाहीतर कावाच गेलेस ते कुणाचा हात धरून. तो हात राहील का जागेवर? तुझा पाय आहे का जागेवर ते बघ अगोदर. त्या गुणानच माझा तमाशा मोडलास तू काय कमी संसार मोडलंस? देखील लावलंस की एक एकच नाही. अरे ते त्या गाण्यासाठी येत होते. बस कर तुझी बडबड. पोरगी कुठाय म्हणून विचारतोय तर. तिचीच वाट बघत होते मी. आताच बकुळा येऊन गेले, म्हणाले की भीमेला तमाशात का घालत नाही. तमाशात? साफ सांगते आहे, मी तमाशात बिलकुल नाचणार नाही. का गो बाई, तमाशाला काय तुझं घोडं मारलं? तुझं वाटोळ झालं नव, तेच उद्या माझ्या मनात. एखादा चोर डाकू पळवायचा मला. कार्टे, मला चोर डाकू म्हणते. नाहीतर कोण आहेस तू? सावकार सावकार. आहे आहे पोरीला मारता काय सोडतो का काय? चुरू चुरू बोलती या. मारता का काय पोरीला? भीमे जा बघू बाहेर. उठ उठ चल. ते पैसा टाक आणि मग कुठं जायचं तर जा. एवढं पैसे मिळतील नव तमाशात? ह्याच्यापेक्षा बी जास्त. असं मग घाल तिला तमाशात. असं पैसे दिसल्यावर त्याला किती वर्षांचा येळ होतोय. अरे तू आणि एकटी आणि शांत, काहीतरी गडबड झालेली दिसते. कसला विचार करते एवढा? आई बाबा तमाशात नाच म्हणतात मला. मग नाच. शी, मला नाही आवडत तमाशा. रोज नाक डोळं मोडून नाचायचं लई बेकार धंदा आहे बघा. मग तू लगीन का नाही करीत? लई चांगला धंदा आहे. केलं असतो, पण माझ्या संग कोण लगीन करणार? तो लई मोठा प्रश्न आहे. तुझा प्रश्न मी सोडवू का ग? बघ तशी अगदी छातीवरच्या शिटीसारखी तुला जपतो. म्हणजे मला ठेवशील आहो, पण आई बाबासनी काय करू? वाऱ्यावर सोडू तेसनी? त्यांना बी घेऊन चल. काय घेऊन चल? तिघासनी पोसाल तुम्ही? अगं तिघांनाच काय, आपल्याला 4-5 पोरं झाली पुरतील नव. त्यांना बी पोसायची तयारी आहे माझी. तोंड बघा पोसणाऱ्याच. कमरेवरची पॅन्ट सावरता येईना? ती सरकारी आहे, अशीच लूज असते. लग्न झाल्यावर बघ अशी टाईट पॅन्ट घालतो मी जितेंद्र, तू श्रीदेवी. ते सगळं राहू द्या हो. त्याआधी माझे काम आहे. काय? एका माणसाचा तपास करायचा आहे मला. ते माझं रोजचं काम आहे. तू नुसता माणूस दाखव, त्याला उचलतो तुझ्या पुढे टाकतो. दाखवल्यावर तपास करणार? मग त्याचा एखादा फोटो तरी आहे का? लहानपणी पाहिला होता तिला. काय झालं अगं? काय झालं? काय बाई, तुम्हाला कोण न्यायला आलं नाही वाटत? कोण येणार बाबा? दुर्दैवाच्या वावटळीत घरटच इसकटल्यावर. का पोरबाळ नाहीत वय? हायत, पण कोण कुठं हाय कुणाला ठाव. जा बाई जा, सांभाळून जा. बापरे बापरे, पळा. आताच्या काय झालं व? काय झालं अगं? साहेबांनी आपल्याला पाहिलं. साहेब अव ते खात्यात की गिळत्यात? आधी खात्यात आणि मग सावकाश गिळत्यात. अगं त्यांनी तुझ्या बरोबर नाचताना पाहिलं. पाहिलं तर काय बिघडलंय? काय बिघडलं अगं? समजच बिघडलं. अगं या सरकारी ड्रेसात फक्त नोकरी करायची असते, हे असले चाळे करायचे नसत्या. तुला काय कळणार? तू कुठं सरकारी आहेस?
बापरे सरकारी साहेब आले पळा. ए पोरे इकडे. राम राम साहेब. राम राम. काय चाललं होतं? नाचत होतो, गात होतो. सकाळी सकाळी हा? त्याच काय साहेब? काय? प्रेमाला की नाही सकाळ बी चालतंय, दुपार बी चालतंय आणि रात बी चालतंय बघा. असं तो का पळून गेला? तुम्ही दिसलाच ना हो, रंगाचा पार भंग झाला बघा. थांब आता तुम्हाला दोघांना बंद करून ठेवतो. चल बस गाडीत. मला का पकडताय? मी काय तुमच्या सरकारी ड्रेसात हाय व्हय? मग त्या कोंडूला बंद करून ठेवतो. सलाम साहेब. काय रे काय करत होता इतका वेळ? ड्युटीवर आहे, साफसफाई करत होतो. ते तर मला दिसतंय, पण त्या पोरी बरोबर काय करत होता? काय नाही, ड्युटीवर निघालो होतो, वाटेत भेटली. काही केलं सोडे ना. थांब आता चॅप्टर केसच टाकतो मी. कुणावर? तिच्यावर की माझ्यावर? त्या पोरीवर रे. अरे सरकारी कामात अडथळा आणते म्हणजे काय? तर काय तुम्ही पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी? ताबडतोब घेऊन होतो तिला. तुला तेवढं निमित्तच पाहिजे असेल तिला नाही भेटायचं. साहेब, तुम्ही आताच म्हणाल ना चॅप्टर केस लावणार म्हणून. म्हटलं सरकारी कामात दिरंगाई नको. बरोबर. आत्ताच्या आता ताबडतोब तिला इथे घेऊन ये. आत्ताच्या आता जातो आणि बेड्या घालूनच घेऊन येतो. चाल. भीमे, 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 बाहेर 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 बाहेर. भीमे बाहेर ये आधी, बाहेर. कोण आहे रे? बाहेर येऊन बघ, मग कळेल कोण आलंय ते. का रे बाबा, भीमीची ताण का लागली तुला? साहेबांनी बोलवलंय, चॅप्टर केस लावणार आहेत तिच्यावर. कशाबद्दल? सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल. मी ड्युटीवर निघालेलो असताना मला वाटेत भेटली आणि मला मिठी मारून गाणं म्हणायला लागली. इन्सल्ट. बरं झालं तूच कबूल केलंस. माझं ऐक, आत्ता सोडतो मी तुला, पण पुन्हा जर का तिच्या नादाला लागलास तर पाय मोडून ठेवीन. तुझा एक पाय मोडलाय तुला माहितीये ना? माझा दुसरा पाय गेला तरी मला त्याची पर्वा नाही. ए धमकी कोणाला देतो? कोणाला देतो? निमूटपणे भीमीला माझ्या हवाली करतोस की घुसू घरात? काय मागो, भीमी घरात नाही. आधी नाही का सांगायचं? सगळं माझं बेरिंग फुकट गेलं. ठीक आहे, पोलीस स्टेशनला जाऊन मी रिपोर्ट करतो. आरोपी घरात नव्हता, त्याला मी काय याचं काय करू? असू दे, मला होईल उपयोगाला. बाबा बाबा, अहो खरंच चालल्यात ते. मी पण खरंच हकललाय त्याला. हवालदार. भीमे, बाबा बाबा, माझं खरंच प्रेम आहे हो त्यांच्यावर. माझ्या कुबड्याचं बी लय प्रेम आहे त्याच्या टाळक्यावर. दाखवू का? अरे बाबा, येऊ का साहेब? हो नमस्कार साहेब, या. नमस्कार नमस्कार. आमच्या फॅक्टरीमध्ये काय धाडबीड घालायचा विचार आहे काय? छे धाडबीड काही नाही हो. बाजूलाच त्या गरगट्यांकडे आलो होतो, काही खाजगी काम. हरकत नाही म्हटलं एकदम. हे आपल्याला हवे असलेले जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर. वा वा वा. प्रत्येकी 50 रुपये पडले. काय 5 रुपयाच्या स्टॅम्प पेपरला 50 रुपये? हॉबी साहेब, काही लोकांना जुन्या पोस्टांची तिकीट गोळा करण्याचा छंद आहे. आम्हाला हे जुने स्टॅम्प पेपर्स ब्रिटिशांच्या काळापासून जपून ठेवले. फारच मोठा कारभार आहे तुमचा. काय करणार, पोटासाठी करावं लागतं. बरंच मोठं पोट दिसतंय तुमचं. पण काय हो, एवढा मोठा कारभार सांभाळायचा म्हणजे कोणतरी पार्टनर वगैरे असेल की नाही मदतीला? पार्टनर? चोराचं दुसरं नाव पार्टनर. बरं, कानाला खडा लावलाय, पार्टनर म्हणून घ्यायचा नाही. वा वा वा, छान. फारच चांगलं धोरण आहे तुमचं. का हो? एकदम पार्टनर विषयी विचारलं सहज. तेच म्हणतो. बरं, नाही साहेब, ओळख झाली, नाव नाही कळलं. अरे हो, ते तर राहूनच. माझं नाव सदाशिव भाऊराव साळुंके. सदाशिव भाऊराव. बर येतो मी. सदाशिव भाऊराव साळुंके. त्या भाऊसाहेबाला तो पोर नव्हतं, त्याच्या विधून काही दत्तक वगैरे तर घेतला नाही ना? बाळानो, पैसे देता गरीबाला, देव तुमचं कल्याण करील.
ए म्हातारे जा जा चल चालती हो. एक तर पैसे घ्यायला माहित नाही कुठे येतात भिकारी भिका मागायला. लय भूक लागली आहे हो. 2 दिवस काय बी खाल्लं नाही. जा म्हटलं ना भिका मागून कोणाचं कल्याण झालं नाही. तर जा त्या परी चोऱ्या कर. तर जा. काय बोलला काय बोलला त्या मारी काय बोल. रस्त्याला जुगार खेळतो आणि त्या म्हाताऱ्याला चोरी कर म्हणून सांगत. बोलला खरं बोलतोस काय रे. माफ करा साहेब मला. तुझ्या आईला सांगशील का चोरी कर म्हणून. सांगशील काय नाही बोलणार. परत कधी या रस्त्याला जुगार खेळताना सापडला ना अंगाची चामडी सोडून टाकेल. बाई बाई हे घ्या पैसे खा काहीतरी. लय उपकार झाले साहेब. देव सुखी ठेव तुम्हाला. आज माझा पोरगा असता तर तुमच्या एवढाच झाला असता. एक विचारू साहेब. विचारा की. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. तुम्हासनी आई बाप आहेत. वडील नाहीत आई आहे. का हो? काय नाही साहेब. देव सुखात ठेव दे माऊलीला. बरे आहे तुम्ही. काय चाललं ते दिसत नाही बाय. पैसे मोजते. कोणाचं पाकिट मारलं. पाकिट नाही मग मारलं. एक आंबट शौकीन भेटला होता. गंडवला तिला. आता बस झाले तुझे नखरे. चल बस गाडीत. रोज तो हवालदार त्रास देतोय आणि आज तुम्ही त्रास द्यायला लागलाय व्हय. हे बघ मी काही करणार नाही पण तुझ्या विरुद्ध तक्रार आहे त्याची. चल बस गाडीत. कसली व. चोरीची. चोरीची. अव चोरी करायला हाय काय ते कोंडूपाशी. ते कोंडूच सांगे तुला पोलीस स्टेशनवर. चल बस गाडीत. चला चला. मी काय कुणाच्या बापाला भीते वय. माझं काळीच कुणी चोरलं ग जाता साताऱ्याला माझ्या म्हाताऱ्याला. माझं काळीच कुणी चोरलं ग चोरलं ग. चोरलं नसल तूच दिला असेल त्या भटक भवानीला. तिला भटक भवानी नको रे म्हणू. ती माझी प्रेम दिवाणी आहे. अरे कोण आलं बघ. कोण. अरे बापरे. माझी प्रेम दिवाणी साहेबा बरोबर बोंबला तिच्या आईला. माझा नंबर गेला. हे बघा साहेबांनी विचारलं तर सांगायचं मी ड्युटीवर गेलो म्हणून. हे बघा तिकडे बघा. का रे कोंड्या कुठे. आता ड्युटीवरती गेलायची. ड्युटीवर आणि कोंड्या. नशीब आमचं. चल. पैस. नाव काय तुझं. भीमी. पण लोक मला भटक भवानी म्हणतात. आहेसच नावासारखे. आणि तुझ्या वडिलांचं नाव काय. साहेब मला आई बाप नाहीत. मग काय आभाळातून पडलीस. नाही साहेब. आईच्या पोटातूनच आली मी. पण एकाचा बी पत्त्या नाही. मग ज्यांच्याकडे तू राहतेस ते कोण तुझे. पोटाला घालते आहात म्हणून आई बाप म्हणायचं. पण साहेब एवढ्या चौकशा तुम्हाला कशाला. तुमच्या बी डोळ्यात भरले की काय मी. का माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला. नाही साहेब. एकदम पाक डोळं आहेत तुमचं. माझ्या भावावानी. चला आपली लाईन क्लिअर झाली. कसली रे. मला वाटलं साहेबच तिच्यावर लाईन मारते पण साहेबाला तिनं भाऊ मानला. असं होय. तू मागव कुठं चालला लाईन लावायला. काय आयला. जाऊ द्या मला. घाईत आहे मी. यो बावटा उभा आहे दिसत नाही का तुला. मग खाली पडा की. गाडी आली की बावटा पडतो ठाऊक नाही वाटत. गाडी गेली की पुन्हा ताट. यो बावटा त्यो नव. यो बावटा अशिलदान दिल्याशिवाय खाली पडायचं नाही. मी पाडून टाकू का तुला. हे तू जातो का. अच्यापाची का मग म्हातारा आला त्याच्या. काय गे भटक भवानी. मी गावभर शोधतोय तुला आणि तू इथं मजा मारती वय. बाबा प्रेमात लई मजा असते नाही. ती माग न कर. आधी घरला चल. कवाच्या धरणं वाट बघती ती. ती कोण. तुझी आय. चल म्हणतो तर. हे बघ बकुळे. माझी पोरगी म्हणून सांगत नाही.
तू तुझ्या डोळ्याने बघ आणि मगच मला सांग. अगं बघायची काय गरज, तुझी मुलगी म्हटल्यावर ताल सूर असणार तिच्या गळ्यात. अगं ताल सूर राहिले वय माझ्याजवळ, किती वर्ष आले धंदा बंद करून. अगं मग त्यात काय झालं, गळ्यात एकदा ताल सूर बसला म्हणजे तुझा हातू आहे कधी कुठं. चल तुझं आपलं काहीतरीच. ते बघ माझी पोरगी आली. चांगलीच आहे की, अगदी नक्षत्रवाणी आहे. हाय नव, मग घे बघू हिला तुझ्या फडात. काय ग पोरी, तुला नाचायला येतं नव? अगं नाचायला येतं नव. अगं ही तर नाचतीच नाचती, पर लोकांनी बी नाचते. काय म्हणते? अगं होय की. हे गं काय आहे? अगं ते सगळं खरं, पण व्यवहाराचं काय? ते काय आता मी तुला सांगत नाही. हे बघ, मी आता हिला घेऊन जाते, बोर्डावर उभी करते, मग तुला काय ते सांगते. चालेल नव? दुसरं काय नाही, काम बघितल्याशिवाय मी तरी काय सांगणार. पण ठीक आहे. काय ग पोरी, तू बोलत का नाहीस? भीमे, अगं तू बोल की खडा खडा. नाचीन, पण एका अटीवर. पंचा, एका माणसाचा सूड घ्यायचा आहे मला. तमाशा म्हटला की त्यो गावोगाव फिरणारच, एका तरी गावात भेटलच की त्यो मला. नक्कीच. तवरच फडात नाचीन मी, पुढचं सांगत नाही. बरं बाई. तुला पुढं जे जाणून पकडतो, बरोबर दाखवतो तुला. तू थोडा चलो, थोडा चलो, चलो चलो. मारायचा विचार होता काय तुझा? मग गाडी घेऊन का पळत होता माझ्या माग? मग गाडी मोहरत तू कशाला पळत होती? चोरावानी पळण्याचं कारण? घरला जायची घाई होती मला. खाली उतर, खाली उतर, खाली उतर. का तुम्हीच चढाकीवर? तुम्हाला चढाई येत नाही? चॅलेंज? मला चॅलेंज? आम धावतोस तुला बरोबर. घाबरली त्याला मला चॅलेंज देतीस होय? चल चल पोलीस स्टेशनवर चाल. अंगाला हात नाही लावायचा. खरू झाली वाटतं. मी काय तुम्हाला चॅप्टर वाटते भाई? मग तू कोण सती अनुसया आहेस? कोणी का असना, बाईची झडती बाईनच घ्यावी. आईला हवालदारला कायदा शिकवतेस? मग माहित नसल्यावर शिकवायला नको का? तुला आत घालतो नि मग कायदा शिकवतो. चल आत बस. चल 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 चल. मला कायदा शिकवते. स्टार्ट कर. जीपचं तोंड कुठे गेलं? मागं राहिलं. चला ह्या चौकीवर. आईला लय रुबाब वाढलाय तुझा. बापाची जीप वाटली होय? गावतोच तुला चौकीवर नेऊन. चल रे चौकीवर. थोबडा काय बघतो? गाडी स्टार्ट कर. मला आलं लक्षात. म्हणजे हा माणूस मोठा लफडेबाज आहे तर. अहो काय सांगायचं साहेब, अहो एक काम सरळ नाही त्याच. पण मला एक सांगा, जुने स्टॅम्प पेपर गोळा करण्यात त्याचा काय हेतू असावा? हेतू अगदी सरळ आहे साहेब. काय? खरे पेपर फाडायचे आणि त्या जागी त्या तारखेचे खोटे पेपर घुसळवून द्यायचे. उगीच काय एवढा पैसा मिळतो? अहो नाना धंदे आहेत त्याचे. नाना म्हणजे हा माणूस स्मगलिंग वगैरे करतो की काय? अहो काय करत नाही ते सांगा की. मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही सुद्धा ते ऐकू नये. असं यात काय ते तुम्ही समजा. बर येऊ मी? या. पण साहेब माझं नाव मात्र यात कुठे गुंतवू नका. नाही नाही, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, आता जी काय तुम्ही मला माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बर येतो मी. या. चल चल, तुला गावतो आज बरोबर. रामराव साहेब. काय रे, इकडे परत कशाला आणली इथे? ही चोरी करून पळून जात होती. नाही साहेब, खोटं बोलतात हे. एकदा सांगितलं ना तुम्हाला, सारखं माझ्यावर लाईन मारत असतात. काय बोलते? इथं काय तर रेड्यान पकडलं हिला मी आज. आणि काय नाही सापडलं तर? आणि सापडलं तर काय देणार? अहो काय सापडल ते तुमचं की. अगो बाय, काय साहेब? हिची झडती घ्या बघू. चल गा. चल नीट उभी राहायचा.
अगोबाई काय सापडलं का? काही नाही साहेब, झाली खात्री. उगाचच माझ्या मागं लागताय ते. मग गावभर भटकत कशाला असतेस? मग धंदाच आहे तो माझा. भटक भवानी नव मी. ऐकलं साहेब, हिला रोज हजेरी लावायला सांगा इथं, सकाळ संध्याकाळ. नका साहेब, हातावरचा धंदा आमचा. सकाळ संध्याकाळ हे तर हजेरी लावल्यावर धंदा कोण करणार? पण तुला खरं सांगू, एक बिन भांडवली धंदा आहे बघ. तो कोणचा? लग्न कर. ते पटलं हो मला, पण माझ्याशी कोण लगीन करणार? तुमच्या हवलदाराला सांगता का? तुझ्या क्षणी लगीन ओमला. तर मग काय नुसती लाईन मारणार? हे बाबानो, तुम्ही दोघांनी काय ते नक्की ठरवा आणि तेच करा. जाग तू. अच्छा साहब, फिर मिलेंगे. हो माझी आई, चला आता. ए, तू कुठे चालला? तिला सोडून येतो. कुठेतरी चोरी करेल. मोरी झाली साडवी. गुड बाय. मालक. अरे म्हणून जे जरा खाली बघून चालावं. मला काय कल्पना तुम्ही दिवसा सुद्धा सुरू कराल म्हणून. अहो काय करणार, काल ती पोरगी पाहिली डोकं गरगरायलाच लागलं. अहो मनात भरली असेल तर तसं सांगा, उद्या हजर करतो. नाही नाही नको. म्हणजे मला वेगळा संशय येतोय. कसला? ती पोरगी म्हणजे पोलिसांनी लावलेला सापळा वाटतोय तुम्हाला? शेव ती भीती नाही, रेग्युलर हप्ते जातात ना आपले. त्याशिवाय काय रोज आपले एवढे ट्रक्स येतात जातात. तरी पण आता आणखी पण कसला? त्या पोरीची नजर. पुन्हा तेच. त्या पोरीने काही डोळा बिळा मारलं की काय? नाही म्हणजे ती पोरगी ओठानं गात होती, गालानं हसत होती, पण तिची नजर दुसरंच काही शोधत होती. अहो तेच ते, दुसरं काहीतरी म्हणजे तुमचं काळीज हो. नाही म्हणजे काळी शोधलं असतं ना, तिच्या पायाखाली अंथरलास. पण नाही, आता हे काळी धडधडायला लागलं. मग ही घ्या आणखीन, त्याशिवाय धडधड थांबायची नाही. आई, या आई का? आई. काय रे, आज लवकर बरं आलास? मुद्दामच तुला सांगायला आलो आई. तू म्हणत होतीस तेच खरं. काय ते? माझे बाबाच त्या फॅक्टरीचे खरे मालक होते आई. आणि तो लांडग्या नुसता पगारी मॅनेजर. सांगते काय, त्या लांडग्यानंच फॅक्टरीचा मालक होण्यासाठी खून केला तुझ्या बाबांचा, आणि आळ मात्र त्या मोलकर्णीवर घातला. अगं असल्या कामातच हात खंडाय त्या लांडग्याचा. म्हणूनच तो जुने स्टॅम्प पेपर विकत घेत असतो. तेरा कशाला? अगं खरा कागद फाडायचा आणि त्या जागी बनावट घुसवायचा. त्याशिवाय काय मालक होतोय मॅनेजरचा. तुला कसं कळलंय? अगं ते बाबांच्या वेळचे तुला जुने सल्लागार आठवत असतील, ते आपले ते खटावकर वकील. हा, अजून आहेत ते? मग कशाला? त्यांनी खोटी कामं करायची नाकारली म्हणून त्या लांडग्याने सगळ्यांना कामावरून कमी केलं आणि त्यांच्या जागी हे नवीन चोर भरती केलं. म्हणून म्हणते बाबा, त्याच्या नादाला लागू नकोस. ती इस्टेट बी नको आणि त्यावरला तो भुजंग बी नको. नाही आई, चेहरी सापाला ठेचलाच पाहिजे आई. नको नको सदा, असलं काही करायला जाऊ नकोस रे. अरे मरता मरता सुद्धा डसल राहतो तुला. सदा सदा, आजवर सारं सोसलं हे सारं तुझ्याकडे बघून रमी, तुझ्याकडे बघून. नाही आई, आता तुला काही सोसावं लागणार नाही आई, काही सोसावं लागणार नाही. श्वापताची मुटकी भिंतीला टांगल्याशिवाय समाज निर्विघ्न होत नाही आई. एक पोलीस अधिकारी म्हणून माझं एक कर्तव्य आहे.
ए बाईसाहेब उतर खाली उतर. हे घर नाही पोलीस स्टेशन आहे. उतर खाली. काय म्हणाला बाईसाहेब? मी काय लेकूर वाढली वाटली भाई तुम्हाला? उद्या आईसाहेब म्हणाल. उद्या कशाला आता म्हणतो. माझी आई उतर खाली. काय भानामती केलीस माझ्यावर कोण असतो? बापरे साहेब आले. उतर 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 खाली उतर. काय साहेब? सलाम साहेब. ही कशाला परत आली ते? त्याचं काय झालं साहेब? काय गाण्याला गेलो तो वाटीत ही बया भेटली. बसला असेल गाणं गात नाचत. आईच्यानं सांगतो साहेब मी. मग ही आली कशी? काय का ते काय झालं साहेब? एक नाही एक मवाली लागला होता माझ्या माग. मावाली? कसा होता तो? कोंडीवा तिला आपला फोटोचा चार्ट दाखव. कदाचित त्याच्यात सापडेल. जागा चल 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 चल. तिच्या माग बरं मवाली लागते. तिथं उभी राहा. व्यवस्थित उभी राहा. मला दाखव कोणतो बरोबर. यो का तो? यो नाही. हा मग ह्यो असेल. आलंय पोरींच्या माग. यो बी नाही हो. हा मग ह्यो असेल. नाही त्याला तोंडच हाका लाईन मारणार. मला चांगला आठवतो बघा. अगं मग दाखव की कोणतो? तिकडे कुठे गेला तो? यो बघा सापडला. सापडला? बघू आणि इकडे. चुकलो साहेब मी. मला काय रे काय झालं? काय नाही. फोटो नाही आरसा लावला तिनं. याचा अर्थ काय? एवढं बी कळत नाही भाई तुम्हाला? हे लाईन मारतात माझ्या. साहेब मी आई शपथ सांगतो मी काही मला. कोंडीबा अटेन्शन. क्विक मार. बाहेर चल जाऊ. ए पोरे तुझी फिर्याद लेखी दे. या बेट्याची फीत उतरवून ठेवतो आता. नको नको साहेब. हवं तर निश्चित उतरवा पण फीत नका उतरवू. अबाउट टर्न. मग मी तुला किती वेळेला सांगितलं की ड्युटीवर असताना असली कामं करत जाऊ नकोस म्हणून? भाई साहेब आणि ते सुद्धा सरकारी ड्रेसात सरकारी जागेत. काय रे? चुकलो साहेब. आता नाही करणार. अच्छा मग जा ड्युटीवर. जातो साहेब. ऐक आपण. आणि मी साहेब? गेट आउट. आउट तर आउट. काय ग पोरी कुठे गेली होतीस? बाहेर. सारखं सारखं बाहेर काय तुझं? मी बाहेर गेली नाही तर पोटाला काय खाणार? माझ्या पोटाचं नाही विचारत. आत्ताच तुझी ती तमाशेवाली येऊन गेली. हा म्हणत होते की पंढरपूरला खेळ ठेवला एकादशीला. कुणाला विचारून? पुन्हा आली तर सांग तिला. म्हणावं मी सांगन तिथंच खेळ ठेवला पाहिजे. अगं धंदा म्हणून असं कसं म्हणून चालेल? मग तू जा की नाचायला. अगं कितीदा सांगितलं तुला की मला एका माणसाचा हिसाब चुकता करायचाय म्हणून. अगं पण तो कोण कुठला काय सांगशील का नाही? येळ आली की समजा कळल. चायला दाखव म्हणतो तर तुझ्या आधी मीच मुर्दा पाडतो बघ त्याचा. कशाला? दुसरा पाय बी तोडून घ्यायला? मी हाय की तगडी. तुमच्या तालमीत वाढली खरी. काय बाई पोरगी आहे? अगं पोरगी नाही पोरगा आहे माझा तो पोरगा. वा 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 काय झकास नाचलेस. अगदी तळीराम थंडगार केलास आमचा. आपली कृपा दुसरं काय. काय आणि गायलीस सुद्धा झकास. हा आमच्याकडे एक बैठक करणार का? केली असती हो पण इथनं मुक्काम हलवायचंय का? दुसऱ्या गावाला खेळ आहे. किती गिन्या मिळणार आहेत तिथे? हा त्याच्या डबल
अगं लांडगे शेट येणार आहेत स्वतः. मोठी आसामी आहे, उद्योगपती आहेत. थांब, हा त्यांचा ऍडव्हान्स. लांडगे साहेब म्हटल्यावर विचार कसला करतेस? हा अगं किती बायकांचं कल्याण केलं त्यांनी. खरंच? मग ते माझं बी कल्याण करतील? कल्याण? तू त्यांची मर्जी सांभाळलीस तर तुझं कोट कल्याण करतील. मग बैठक ठरली समजा. पण बैठक रात्री उशिरा सुरू होईल हे लक्षात ठेव. अहो, एकदा बैठक ठरल्यावर अख्खी रात तुमची. मालक मालक काम फत्ते. गाण्याची बैठक ठरली बरं का? ठरली का? वा, कशी काय पटवली तिला? अहो मालक पटवायचं काय? अहो बोलून चालून तमास घे. पण साहेब दुसरी एक बातमी आहे. सांगा की म्हणजे तुमचा चेहरा काय चौकोनी? हा, तो सदा साळुंके आहे ना, पोलीस इन्स्पेक्टर. भाई तो नेहमी आपल्या मागावर असल्यागत वाटतोय. कशावरनं? आपल्या स्मगलिंगचा सुगावा लागलाय त्याला, तेव्हा जरा सांभाळून. एवढंच ना? म्हणजे या लक्ष्मीपुत्रालाच बाळण केला तर? नमस्कार. ओळखलं का मला? केव्हाच. मारकत नाही. कस काय चाललंय तुमचं? का तुला कशापायी काळजी? नाही म्हटलं काही अडचण असेल तर आम्ही आहोतच. नोकराच्या हातची मदत घेत नसते मी. हो, एकेकाळी होतो खरा तुमचा नोकर. अरे तू तुझ्या चिंगाणीवर त्यांच्या जीवावर उठलास आणि आता मालक झालास होय एकदम. तुम्ही बघितलं का? मी जे बघितलं ते तुम्हाला सांगतो. पैशासाठी मोलकरणीनं तुमचं कुंकू पुसलं. कुणाची सजा आता भोगतेच आहे म्हणा. चुप. तुझ्या वासनेची शिकार झाली नाही म्हणून तूच खोटा आळ घातलास तिच्यावर. अरे मी तिला पगार देत होते, वेळच्या वेळी मदत करत होते, मग पैशासाठी आपल्या धन्याचं खून करायचं कारण काय तिला? पैशाची हाव, दुसरं काय. तुम्ही तिला 5-25 रुपये देत असा, पण तिनं आता 50,000 रुपये बघितल्यानंतर. गरीबाला पैशाची हाव नसते लांडग्या, ती हाव सुटली तुला, आणि त्यात ती बिचारी एकटी भेटल्यावर. तुम्ही सुद्धा आता एकट्याच आहात. म्हणजे हाव धरायची तर मोलकरणीची कशाला, मालकिणीची धरूया. लांडग्या जवळ येऊ नकोस. माझा मुलगा बी फौजदार आहे, लक्षात ठेव. तुमचा मुलगा साहेब होते तोपर्यंत तुम्ही वांजोटाच होता, आणि आता साहेब गेल्यानंतर तुमचं पोट पिकलं का काय? लांडग्या तोंड सांभाळून बोल. मेल्या सोड म्हणते ना मी, सोड. माणसा सोड तिला, सोड. तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही मी. चल बाय, चल चल. चालतो. परत जर या घरात पाऊल टाकलंस तर तंगडी तोडून टाकेन. चल फुट. मोरा, अरे काय केलंस तू हे? बरोबर केलंय मी आई, पण तुम्हाला एक सांग, तो जे बोलला ते खरं आहे? सांग आई. आई मी काय ऐकतोय हे सगळं? आई आई माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे आई. मी कुणाचा मुलगा आहे? आई आई तू माझी आई नाही का? मी तुझा मुलगा नाही का? सांग ना आई. नाही, असं बोलू नकोस रे. तू काय ऐकतोस त्या दुष्ट माणसाचं? अरे इस्टेटीसाठी त्यानं तुझ्या बापाचा खून केला, आणि आता तो दुष्ट माणूस तुलाही माझ्यापासून दूर करू पाहतो. सदा माझ्या लेकात सत्य कधी लपत नाही रे, सत्य कधी लपत नाही. तू माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा. देवा, काय झालं भाई? काय झालं भाई? काय नाही, चक्कर आली जरा. कशाला बोलत आहात एवढं फिरायचं? सावली कुठनं आणू बाबा? काय खाल्लंस तरी काय? गिळले 4 अश्रू. म्हणजे घरचं कोणी नाही तुला? समधी आहे,
पण दुर्दैवानं पांगापांग झाली. चल चल बस तिला साईडला. असते असते सांभाळून चालव. आई ग. हा बसा. हा दिवसा ढवळ्या नको ते माझ्या हिसका बरोबर. इकडे झाली. कोण तू? कोण तू? केवढा पुढे काय मेलीस तरी तुला वाचवणार नाही. सोंगाडी कुठली? सोंगाडी तुम्हाला दिसत नाही काय? माझं पातळ फाटलंय, माझा ब्लाउज फाटलाय, माझे केस हिसकटल्यात. 4 गुंड लागले होते माझ्या माग. 4 गुंड? 10 गुंड जरी तुझ्या माग लागलं तरी तू त्यांच्या पॅन्टी फाडशील. व्हेरी डेंजरस वुमेन तू. साहेब ड्युटीवर आहात तुम्ही. बायकांचं रक्षण करणं कर्तव्य तुमचं. बायकांचं तुझं नाही. 100 बायका परवडल्या पण तू नको ग बाई. असं काय? आत्ताच साहेबाला जाऊन सांगते बघा. नको नको माझी आई. एक वेळ तू परवडलीस पण आमचा साहेब नको रे बाबा. मग आजपासून तुम्ही माझे बॉडीगार्ड. मी तुझा बॉडीगार्ड? अगं मी तुझा बॉडीगार्ड झालो ना 2 दिवसात माझी बॉडी खलास होईल. एका रात्रीतच तू माझा खुळखुळा करून टाकशील. खुळखुळ खुळखुळ. अगं तुझं ठीक आहे ग पण आम्हाला दिवस रात्र कामं असतात. तुझ्यासारखं नाही. दिवसा भटक भवानी आणि रातच्याला कुंभकर्णाची आई. काहीतरी अक्कल बघा. मी काय भटक भवानी नाही, चटक चांदणी आहे मी. तरीच एवढा उजेड पडलाय. अहो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात करावी लागते बघा. रोज करते? हा दररोज. आज रातच्यालाच बघा ना कशी जंक्शन बैठक आहे. वा वा दिलखुश. काय बक्षीस पाहिजे तुला बोल. खरंच तुम्हाला माझं गाणं आवडलं? अरे गाणंच काय तू सुद्धा खूप आवडलीस. सगळे मला असंच म्हणतात पण एक जण भेटत नाही घरला चल म्हणणारा. अरे मी म्हणतो ना चल माझ्या माडीवर. तुला मी माझी राणी बनवतो. तुम्ही मला राणी बनवाल हो पण मला ज्यांनी पोचलं त्यांना मी काय वाऱ्यावर सोडून देऊ? अगं वाऱ्यावर कशाला सोडतेस? 2-4 फॅक्टरी आहेत त्यांच्या. एकदा का यांची राणी झालीस की सगळ्यांची मालकीण होशील. केलं असतं पण काय करू? आता आणखी पण कसला तुझा? मुनीमजी एका माणसाचा हिसाब चुकता करायचा आहे मला. साहेब काय केलं ग त्यानं? काय केलं? खुनाचा खोटा आळ घातला माझ्या आईवर आणि आयुष्यभर खडी फोडायला पाठवली तिला. नाही त्या मेल्याच्या नरडीचा घोट घेतला तर मी नावची भीमी नव्ह. अजून नाही सापडला तुला? हितच हाय पण दिसत नाही असं झालंय मला. हा बघ तुझ्या समोर उभा आहे. ते तर मी कवाच ओळखलंय. मी पण ओळखले. तमाशाच्या बोर्डावर नाचताना माझ्या हातून निसटलेला तोच हा पुरावा. आता बाळे तुलाही तुझ्या आईच्याच मार्गाने जावं लागेल. मेल्या ओठ ओठ तुला आणि त्या साथीदारांना बांधून ठेव. उपाशी राहू दे साल्याना. पाणी पाणी करून मारू दे. लग्नाची ऑफर दिली होती तुला ती दुर्बुद्धी सुचली होय. हा घेऊन जाईला
तुझ्यासारख्या संघ लगीन करण्यापेक्षा मेलेला बरं. काय हो भीमे अजून कशी आली नाही? येईल ग, बैठक रंगली असल. या बाया रातभर? मग नाही नाही, पोरगी नजर आड झाली की मनात काय काय भेटतं बघा. तुझं आपलं काहीतरी. तू कशाला काळजी करतीयास? पोरगी आता लहान आहे वय. अहो लहान नाही म्हणूनच काळजी वाटते. त्या लांडग्याच्या घरात गेली आहे ना व. पोरगी कोणाची आहे? माझी आहे, माझी. वाघीण आहे. हा त्या लांडग्याचा सुद्धा फडशा पाडल. अहो फडच्या पाडील तेव्हा पाडील. अगोदर तुम्ही तिला घेऊन या बघू. उठा हे बघ, तू उठा माझं- म्हणते ना. चायला कुठना द्रुपदी सुचली आणि तुझ्या संगत इथं आलो. नाहीतर काय, मला वाटलं भटक भवानी असशील, पण ही कडक लक्ष्मी निघाली. उगाच डोस का खाऊ नको माझं. अगं मग काय खायचं? पोटात कावळं वरडायला लागल्यात. झिंज्या खा माझ्या झिंज्या. बाबा बाबा बाबा. अरे घाबरू नका, माझा बाबा येतोय. अगं त्यासनी म्हणावं जरा लवकर या. अगं तू कसं काय ओळखलंस? यो काय, तिच्या कुबड्यांचा आवाज येतोय ना मग. बाबा बाबा बाबा. पोरी. बाबा बाबा दरवाजा उघडा. बाबा बाबा बाबा. घाबरू नका पोरी. बाबा मी आहे नव. बाबा सुम जळला तरी अजून पीळ कायम आहे. बाबा कुठल्या हरामखोरानं तुला कोंडून ठेवलं तेवढंच सांग. बाबा बाबा योच ते हरामखोर. याच्याच शोधात होते मी. जायला समोर भेटायला पाहिजे होता. जायला आलात बरं झालं. माझा जीव आता भांड्यात पडला. अगं काय सांगू तुला. तू पाठवलंस म्हणून बरं झालं. रातभर कोंडून ठेवली होती हिला. म्हणून सांगते पोरे, त्या माणसाचा नाच सोडून दे. अगं बोलून चालून आपण तमाच घेत नाही आई.
तो तुझा धंदा असेल, माझा धंदा नाही. तुझ्या सांगण्यावरून मी बोर्डावर उभी राहिली खरी, पण ज्या माणसाच्या शोधात होते मी, तो माणूस आज मला भेटलाय. तू काय करायचं ठरवलंस पुरे? ज्या माणसानं माझ्या आईला खुनाचा खोटा आळ घेऊन जेलात पाठवलं, त्या माणसाचा सूड घेतल्याशिवाय गुमान बसू मी? नाही आई, सापाच्या शेपटीवर पाय पडलाय खरा, त्याचं डोसकं ठेचल्याशिवाय नाही राहणार मी, नाहीतर त्योच मला डसल. आई येतो का मी? अरे हे काय चाललास आज लवकर? बरं होय, त्या लांडग्याची कातडी सोडणार आहे मी पेशीवर टांगायला. अरे कशाला त्याच्या वाटेला जातोस? बोलून चालून खातके माणूस आहे त्यो. त्याला घाबरून चालणार नाही. समाज कंटकाला त्याची जागा दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. येतो मी आई. सदा सांभाळ. थांबव गाडी. काय आहे गाडीत? नेहमीचाच माल आहे साहेब. हे घ्या. कोणाची गाडी? त्यांचं नाव विचारू नका साहेब, बदलीवर वसाडगावला. माझी बदली करतो तुझ्या माझी बदली करतो. मला लाच देतो. मला लाच देतो. मला काढ लायसन. काढ. घरी राहिलं साहेब. काढ लायसन. काढ लवकर लायसन. साहेब साहेब साहेब, काम चालू, रस्ता साहेब आहेत ना वर? साहेब आहेत, पण साहेबांचं अर्जंट काम वर चालू आहे. माझं पण अर्जंट काम आहे. अरे, जाऊ दे मला बघू. अरे, पण तू- अरे, हे, हे. काही कशाला करते? साहेब साहेब, सॉरी. काय रे मूर्खा, हीच वेळ सापडली तुला इथे यायला, आणि आपलं काम सुनी तर मरायला कशाला आलास? सांगायला साहेब, आपला माल्टर काढवलाय. आपला ट्रक? होय, कुणाची हिंमत झाली अडवायची? त्या साळुंके फौजदाराची. साहेब साहेब, तुझं काय आणखीन? आपल्या समध्या गोडाऊनवरती धाडी पडल्या साहेब. त्या साळुंख्याच काम असतं. लाज वाटते का हो म्हणायला? सगळी माणसं बाहेर काढ आणि पाठवून दे. केस उभी राहायच्या त्या साळुंख्याचा निकाल लागला पाहिजे. जा. काल उगून आज झाड झाले लेखाच. हा, ही घ्या सुपारी. आई, मी येते बर का. तू एवढं लवकर कुठे निघाली? तमाशाला. आज देवीचा उत्सव नव्हे का? म्हणजे लांडगा नक्कीच येणार तिथं. ए पुरी, जरा जपून राहा. त्याला घाबरून कसं चालेल? खेळ तर झाला पाहिजे. थांब, मी बी येतो तुझ्या बरोबर. जावा जावा, एकाला दोघं असलं म्हणजे बरं असतं. नको बाबा, मी समर्थ हाय त्याला बघून घ्यायला. अगं थांब, मी आलो. अहो ते एकटेच गेले की. मी पण चाललोय की. जावा जावा जा. ये काय सांगून येते होय. जावा. या 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 मंडळी, या. नमस्कार. या मंडळी, या हो या. मालक, आपल्याला भेटायला मंडळी आली आहेत. आपल्याकडे? हो. काय मंडळी, चहा घेणार का? नको साहेब, तिकडे होईलच की. बसा ना, आपण बसा. हा, हा. काय मंडळी, बसा बसा बसा. काय काम घडले? म्हणजे इसरलाच हवंय. आज देवीचा उत्सव नव्हे का? त्या तुमचा सत्कार करायचं ठरवलंय. अरे अरे अरे, माफ करा मंडळी, विसरूनच गेलो होतो. व्याप भयंकर, काय काय गोष्टी लक्षात ठेवणार. मालक, मी आपल्याला आठवण करून देणारच होतो. बर, येऊ आम्ही. या या, मी येतोच पाठोपाठ. नमस्कार. मुनीमजी, माझी टोपी आणा. घ्या. गाडी काढायला सांगा ड्रायव्हरला. लक्षात घ्या, तमाशाला जाण्याच्या नादात बेसावध राहू नका. त्या भडव्यानं आमचा माल जप्त केला, गुदामावर धाडी टाकली.
त्याचा बदला घेण्याची आलेली संधी दवडू नका, पुन्हा येणार नाही. त्याची काळजी सोडा हो. आवाज दोघं बी जिथं राहत नाहीत. जो कुणी त्या नाचीला आणि फौजदार साळुंक्याला ठार करील, जन्माचं कल्याण करील. त्याची काळजी करू नका हो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरावा मागे राहता कामा नये. 2 मढी 2 हद्दीत पडली पाहिजे. काय अजून काम भरपूर आहे. भीमे ए भीमे ए भीमे ए भीमे भीमे भीम काय हो हवालदार, या की. नको, मी ड्युटीवर आहे. भीमी कुठं आहे? अहो ते देवीची जत्रा आहे ना, तिकडे गेली आहे. बरं हवालदार, मला लय भीती वाटते. अहो तो लांडका का कोण हाय नव तिथं? आम्हाला सगळं कळलंय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्या लांडग्याचा खिमा करणार आहे. या खायला या. बरं झालं, मग मी येऊ का? अहो माझ्या जीवाला लय खोर लागले. नको 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 नको, तुम्ही परस्पर या. मला ताबडतोब साहेबांच्या बंगल्याला पाहिजे. हा आई साहेबांच्या बंगल्यावर इकडे कुठे? लवकर या हा, खिमा संपेल ना. ती काय सांगतो ते ध्यानात घ्या. जो कुणी आपल्या कामाच्या आड येईल त्याला सरळ आडवा करा, गय करू नका. चला रे. चला काम करू. अरे बा बिचाना टोपी. आय एम लोडेड. काम करा आधी. अरे साहेबांचा रेकॉर्ड तुटला वाटतं. मधू ते काम करू आधी. फाईल कुठे गेली? फाईल काय रे कोंडी बा, काय बघतोयस? काही नाही, साहेबांनी फाईल मागितली. त्यांचं अर्जंट आहे काम. मग तोच का नाही आला? काय र, एवढ्या कसल्या कामात गुतलाय? अहो काही विचारू नका बघा. अहो त्या मेंढराने मला लांडग्याचा सत्कार ठेवलाय. लांडग्याचा? हो, मेंढरा आणखीन दुसरं काय करणार? आज नक्कीच काहीतरी भानगड होणार आहे. छत्री साहेब तिकडेच गेले. लांडग्याचा सत्कार? हा. अरे किती वेळा त्याला सांगितलं की तो लांडगा काय करेल आणि काय नाही याचा नेम नाही म्हणून. लई घातकी माणूस आहे तो. आमचा साहेब पण काय कमी नाही. तुम्ही घाबरू नका आई साहेब. हा, या नालायकाचा घडा भरलाच म्हणून समजा पापाचा. साहेब त्याला उघडं नागडच करणार 4 चौघात. असं? मग चल मी पण येते तुझ्या बरोबर. असं म्हणताय? मग चला लवकर. असा चान्स पुन्हा मिळणार नाही. चला. राम साहेब. राम राम. एक लक्षात ठेवा, बोला. कोणी गुंड गडबड करताना आढळला तर सरळ गोळी घाला. होय साहेब. आलं लक्षात? चला लागा कामाला. जायला आम्हाला इथं बसवून येते म्हणून सांगून गेली भीमी ना, अजून तिचा पत्त्याच नाही. तो बघ र, तिचा बापाला की र. अरे त्याला घेऊन काय करायचंय? तो तर एका पायाने लंगडा लंगडा. लंगडा का? चांगला 3 पायावर तयार आहे. समजा सांगितलंय पोरीनं मला. मग आम्ही बी विचारच करून बसलेलो. जसा चालेला लांडग्यात दिसला नाही, त्याला पोत्यात घालून गोत्यात आणला. नावाचा राम्या दादा. राम्या दादा. शाबास. हलकटानं बांधून घातलं होतं समद्यानं. आज त्याची तिरडीच बांधतो की ना बघा चम्मायला. वा रे बहादर. मी होतो पुढं, तुम्ही या मागणं. अरे बाबानो, कसली गडबड चालली आहे. तो माणूस कोण, ती पोरगी कोण? काय सांगू तुला बाई. लहानपणी कुणी ह्याच्या मुलीच्या आईवर खुनाचा आळ घेतला होता. म्हणत माणूस आज मुलीच्या जीवावर उठलाय. आज काहीतरी आरबट काम होणार आहे. एक तर लांडग्या तर मरल, नाही तो कोकरू तर मरल. कोकरू? माझी भामीच नसेल.
अहो मला जाऊ द्या हो. थोडी वाट द्या हो मला. बाई हा तमाशा आहे, तमाशा बायकाने बघायचा नसतो. अहो. बाई मी बाई नाही भामे, मी तुझी दुर्दैवी आई आहे. तू हे काय केलंस? का केलंस? कुणासाठी केलंस? मी केलं तेच बरोबर केलं. सावित्री, वहिनी साहेब, माझी भामी आज मला भेटली, पण माझा पोरगा
देव खूप दयाळू आहे सावित्री. हा बघ तुझा मुलगा. तळ हाताच्या पोडावानी सांभाळाय मी त्याला. सदा ही तुझी आई. आई, ज्याला तुझ्या संसाराचं वाटोळं केलं त्याला मी मारण्याऐवजी तूच मारलंस आई. आई, आई. असं काय? हा, ये कोंडू ये. काय रे, भवानी कुठे? भवानी देवळात. अरे ती भवानी नाही रे, तुझी भवानी. इकडे बघा. सोडा मला, मी काय पळून नाही जात. असा माझा सारखा इन्सल्ट करते या गणवेशात असताना सुद्धा. ए, तक्रार करायला हे का ऑफिस नाही, माझं घर आहे घर. म्हणजे बरं का, तू आता माझा मेवणा झाला आणि ही माझी बहीण सख्खी. मेलो. पाया पड. ए, इथे पाया पडतो आई. अक्षवंत मेलो मेलो. का रे? ऑफिस मध्ये साहेब, घरी मेवणा, म्हणजे डबल बॅरल बंदूकच झाली म्हणायची. अरे बाबा, घाबरायला काय झालं तुला? बायकोचा भाऊ म्हणजे माहित आहे काय? लढ्याहून मऊ.